नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्याशी एका ताईंचा छान असा अनुभव शेअर करणार आहे. त्याआधी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. अगदी अंगावर शहारे येण्याजोगा अनुभव आहे की काही काळी त्या ताईंची परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांचे मिस्टर खूप आजारी असायचे, अगदी अंथरुणाला खिळून असायचे. त्यांच्या पोटी 2 मुलं होती. त्या मुलांचं शिक्षण असायचं. त्यांना कोणी बाहेर कामही देत नसे. स्वतःचं घर नव्हतं, ते भाड्याच्या घरामध्ये राहत असत. सतत त्यांना टेन्शन येत होतं की आता काय करायचं. 2 मुलांचं शिक्षण, घराचं भाडं, मिस्टरांचं आजारपण, यामध्ये त्यांना काय करावं हे काही सुचत नव्हतं. पण एका ठिकाणी त्यांना छान असं कामही मिळालं. त्या थोड्याफार पैशामध्ये त्यांचं थोडंसं घर चालायचं. मिस्टरांच्या दवाखान्याचाही खर्च असायचा, पण मुलांच्या शिक्षणाला पैसे कमी पडायचे. आता एका ठिकाणी आणि काम बघायला हवं म्हणून त्या कामाच्या शोधात असायच्या. परिस्थिती अगदीच हलाखीची होती. मुलांचं शिक्षणही खूप महत्त्वाचं होतं. अशा परिस्थितीत ताईंना असा काही छान अनुभव आला. तर एक दादा होते. ते दादा सेवेकरी, स्वामींचे सेवेकरी होते. ते त्यांना एकदा रस्त्यामध्ये भेटले. त्यांना विचारलं की ताई, तुम्ही खूप असं टेन्शनमध्ये दिसता, काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यांनी सांगितलं की माझे मिस्टर अंथरुणाला खिळून आहेत, 2 मुलांचं शिक्षण आहे आणि महिन्याचं घराचं भाडंही द्यावं लागतं. तर यासाठी काय करावं मला काहीच सुचत नाही आहे. एवढ्याशा थोड्याशा पगारामध्ये घरही चालत नाही आहे, कारण मुलांचं शिक्षणही खूप महत्त्वाचं आहे. तर त्या दुसऱ्या कामाच्या शोधात असायच्या. ही सगळी त्यांची अडचण त्या सेवेकरी दादांना सांगितले. 2 ते 3 वर्ष झालं मिस्टर अंथरुणाला खिळून आहेत. मला कोणी कामही देत नव्हतं. अचानक एका ठिकाणी काम केलं, पण त्या कामामध्ये जास्तीचे पैसे येत नसल्यामुळे अगदी थोडंफार उदरनिर्वाह होतो. तर त्या दादांना सगळी त्यांची अडचण ताईंनी सांगितली. त्यानंतर दादांनी इतकी छान स्वामींची सेवा सांगितली की त्या सेवेने ताईंची इतकी प्रगती झाली की अगदी अंगावर शहारा येण्याजोगे स्वामींचा जो आशीर्वाद होता तो इतका छान होता की स्वामी सतत अक्षरशः त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यांची जी आजपर्यंत सोसलेली जी गरिबी होती ती स्वामींनी दूर केली. तर काय झालं चमत्कार मी तुम्हाला सांगते. तर अशी काही छान सेवा सांगितली की दादांनी स्वामीचरित्र वाचण्यासाठी ताईंना सांगितले की हे तुम्ही स्वामीचरित्राचं पारायण करा. स्वामीचरित्राचं पारायण केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही प्रगती होईल की त्याचा तुम्ही विचारही केला नसेल. तर असं ताईंनी त्यांच्या कामामधून वेळ मिळेल तसं स्वामीचरित्र वाचन चालू केलं आणि अगदी 4 ते 5 दिवसात त्यांचे मिस्टरांची तब्येत अगदी सुधारू लागली. घरची परिस्थिती 2 ठिकाणी त्यांना कामही आले. घरची परिस्थिती हळूहळू सुधारत गेली. असं करत करत त्यांच्याकडे पैसे येऊ लागले. त्या पैशातून त्यांनी खूप छान असं स्वतःचं घर घेतलं आणि काही कालांतराने त्याने स्वतःचा बंगलाही बांधला. खूप छान असा तो अनुभव होता. 2 मुलांचं शिक्षणही खूप छान असं सुरळीत चालू झालं. जी गरिबी होती त्या ताईंची नष्ट होऊ लागली. तर हे सगळं झालं स्वामींचरित्र वाचनामुळे. तर खूप छान असा दादांनी त्यांना सेवा सांगितली होती. त्या सेवा सतत करत होत्या. जसं त्यांना कामातनं वेळ मिळेल तशा त्या सेवा चुकवत नव्हत्या. रोजच्या रोज स्वामींची सेवा करत होत्या आणि अगदी स्वामींनी त्या सेवेचं फळ त्या ताईंना खूप छान असं दिलं. आज त्यांचं स्वतःचं घर आहे, स्वतःच्या गाड्या आहेत, स्वतःची त्यांची मुलं जे आहेत ते अगदी चांगल्या शाळेमध्ये शिकून चांगली नोकरीला लागली आहेत. त्यांचे मिस्टरही जॉबला जातात. इतकी छान अशी त्यांची परिस्थिती सुधारली आणि हे सगळं झालं त्या ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने. कारण स्वामी असे काही आहेत की आपण केलेली सेवा ती कधीच वाया जाऊ देत नाहीत, कारण ते खंबीरपणे आपल्या नेहमी पाठीशी असतात. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करता त्यावेळेला तुम्ही नक्कीच बघा की तुम्हाला स्वामी अगदी छान असा अनुभव देतात. स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. खूप छान असं ताईंचं घर झालं. ताई आजही स्वामींची सेवा मनापासून करत आहेत. खूप छान अशी ताईंची प्रगती झाली. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जे कोण स्वामी भक्त असतील त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.